आज विहिरीत उडी मारल्यावर असं काहीतरी होईन असं वाटलंही नव्हतं. आज मी आलो होतो माझ्या मित्राच्या बहिणीच्या लग्नात आणि हे लग्न होतं वाशिम जिल्ह्यातल्या तराडा या गावात. मी जेव्हा आलो तेव्हा लग्नाची विधी चालूच होती आणि गर्दी एवढी होती की पाय ठेवायला जागा नव्हती. पण तिथं आपल्या जीवाभावाचे लोक असल्या कारणानं आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी नव्हती. पण भावांनो, भूक एवढी लागली होती की मी सर्वात पहिले जेवाच्या इकडे पाहिलं. पण हे मित्र मोठे खतरनाक असतात, बरोबर शोध लावतात. म्हणून त्यांच्या समाधानासाठी त्यांनी व्हिडिओ मध्ये घेतलं आणि आपण आपला कार्यक्रम सुरू केला. मंगल कार्यालयाचा हॉल एवढा मोठा होता की 2-3 पंक्तीत पूर्ण वराळ खतम होऊन गेलं. तेवढ्यात आमचे डीके भाऊ म्हणे, चला म्हणे प्रतीक दादा, तुम्हाला म्हणे सरप्राईज देतो म्हणे. मग मी विचार केला की सरप्राईज द्यासाठी हा मला वावरात कोण घेऊन चालला गड्या. पण या प्रश्नाचं उत्तर मला लगेच भेटलं, कारण या गावाच्याच बाजूला लय मोठी विहीर आहे आणि आपल्याला पोहाचा चान्स भेटला की आपण तो कधीच सोडत नाही. पण एवढी मोठी विहीर पण फाटली तर होती गड्या, पण तरी देवाचं नाव घेऊन हे मारली उडी आणि मग झाला खरा खेळ सुरू. माझ्यानंतर सर्वांनी एकामागून एक उड्या मारणं सुरू केलं. मग हे विहीर नसून तर आमच्यासाठी प्रायव्हेट स्विमिंग पूल झालं होतं. पण काही हो मित्रांनो, जो आनंद मित्रासोबत टाइम घालवण्यात असते तो आनंद मोबाईलवर पबजी किंवा फ्री फायर खेळण्यात कधीच येत नाही. म्हणून म्हणतो की जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत दुनियाची फिकर सोडून बिंदास्त जीवन जगून घ्या, कारण भविष्य कोणीच पाहिलं नाही. मग आम्ही विहिरीच्या बाहेर येऊन डबल मासुई पासून माणसं झालो. सर्वात शेवटी एक चहाच्या कपासोबत सर्वांचा निरोप घेतला. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत टाटा.